नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। आजचं माझा विशेष आपण लातूर शहरातनं करतोय। आज राज्यातल्या 3 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि सर्वांचं लक्ष ज्या लातूर शहराकडे लागलं होतं तिथं अनपेक्षितपणे म्हणजे काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं अनपेक्षितपणे भाजपनं मुसंडी मारलेली आहे। भाजपनं इथे 36 जागा जिंकलेल्या आहेत, काँग्रेस 33 जागेवरती विजयी झालेला आहे आणि 1 जागेवरती इतर पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे। प्रश्न असा आहे खरं म्हणजे की खासदारकीच्या निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीलाच देशमुखांच्या गडीला थोडेसे तडे गेलेले होते आणि या निवडणुकीनंतर तर इथली जी गादी आहे ती आता खालसा झाली आहे का असाच प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झालेली आहे। कारण अनपेक्षितपणे संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे पालकमंत्रीपद आल्यापासून लातूरमध्ये भाजपचा झंझावात सुरू आहे की काय असं चित्र निर्माण झालेलं आहे आणि म्हणून या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसकडून विद्यमान महापौर दीपक सूळ साहेब आहेत, भाजपकडून आपल्याकडं शहराध्यक्ष शैलेश लाहोटी साहेब आहेत आणि 2 पत्रकार मंडळी माझ्याबरोबर आहेत। एक आहेत दीपरत्न निलंगेकर आणि विजयकुमार स्वामी साहेब। आपल्या सर्वांचं स्वागत। सूळ साहेब, मी तुमच्यापासून सुरुवात करतो। कसं विश्लेषण करता तुम्ही या निकालाचं? अजून याच्यामध्ये या लातूरमध्ये जे की महापालिकेचा जो निकाल आलेला आहे तो निकाल हा अनपेक्षित आहे की हा जनतेने दिलेला कौल आहे, आपण तो स्वीकारला पाहिजे। परंतु ज्या उद्देशानं लोकांनी मतदान टाकलंय, खरं पाहिलं तर ते मतदान काय विचार करून लोकांनी तो कौल दिला हा खरं पाहिलं तर संशोधनाचा भाग आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे। कौल स्पष्ट आहे। लातूरच्या जनतेनं देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संभाजी पाटील निलंगेकर साहेब यांच्यावर विश्वास ठेवला लातूरच्या जनतेनं आणि गेल्या अनेक वर्षापासून जी यांनी सांगत होते की आम्ही ही करू ती करू पण काहीच केलेलं नाही, नुसतं यांनी आश्वासन दिलेले आहेत। आत्ताच यांनी सांगितलं की जवळपास 170 कोटीचे कामं यांनी केलेत। तर मला वाटतं की 170 पैकी फक्त 100 कोटीचेच कामं झाले असतील, बाकीचे 70 कोटी कुठं गेले ह्याचंच उत्तर म्हणून जनतेनं यांना घरी बसवायचं काम केलेलं आहे। लातूरात यांनी सांगितलं होतं की शादीखाना करू, शादीखाना केलं नाही। आज लातूरमध्ये कचऱ्याची अवस्था जी आहे ती आपल्यासमोर आहे। कचऱ्याचा फार मोठा विषय होता। ठीक आहे, गेल्या वर्षी दुष्काळ होता, लातूरला काँग्रेसवाल्यांनी महापालिका असताना पाणी पुरू शकलं नाही, ती मान्य करतो। पण यावर्षी मुबलक पाणी असताना सुद्धा 8 दिवस 10 दिवसाला एक पाणी येतो। ह्याच्यामध्ये महापालिकेचं ढिसाळ कारभार आहे असं आपल्याला वाटत नाही का? म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून आणि केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी जी बोलते ती करते या विषयावर त्यांनी लोकांनी विश्वास ठेवला आणि भाजपला मतदान केलेलं आहे। तिन्हीकडे एकाच पक्षाचं सरकार असावं असा दृष्टिकोन होता आणि तुमची कामही नव्हती। नाही, असं असतं तर परभणीला असं घडलं नसतं। कामं आहेत, ठामपणे सांगतो की बाबा आता यांनी जो प्रश्न निर्माण केला आहे आणि यांच्याकडं अभ्यास आहे, टेक्नॉलॉजी असणारी माणसं आहेत। आता वेबसाईट खोला, 170 कोटी रुपयाची कामं आहेत का ऑनलाईनला ते पहा, म्हणजे खरं आणि खोटं तुम्हाला कळून जाईल। काँग्रेसचं इथं मोठं राज्य आहे आणि असं असून सुद्धा आपण केलेल्या विकास कामाचा मुद्दा ते जनतेपर्यंत पोहोचू नाही शकले। काय म्हणता पत्रकार साहेब? काँग्रेसनं कामं भरपूर केलेली आहेत। विशेष म्हणजे त्यांना ती मांडणी करता आली नाही असं माझं मत आहे। ते अतिशय आक्रमकपणे त्यांनी मांडायला पाहिजे होतं। जे काम भाजपच्या लोकांनी खूप आक्रमकतेने काँग्रेसने काहीही केलेले नाही त्याच्या पद्धतीने लोकांच्या समोर ठामपणे मांडलं गेलं। नागरिक समस्या आहेत त्या लातूरमध्ये सारख्याच आहेत, त्या औरंगाबादमध्ये आहेत, मुंबईमध्ये सगळीकडे सारख्याच आहेत। पण त्या प्रश्नाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप मोठा भाव केला आणि हे फक्त लातूरमध्ये झालेलं आहे आणि लातूर काँग्रेस ही सत्ता सांभाळण्यामध्ये किंवा नागरिकांचं भलं करण्यामध्ये अपयशी ठरते असं चित्र ठामपणे उभं केलं गेलं आणि त्यातही मोदी लाटेचा परिणाम अजूनही ओसरलेला नाही असं माझं मत आहे। पण मग याच्यामधून पूर्वी गडीला थोडेसे तडे गेले होते, आता गादीच पूर्ण खालसा झाली असं नाही? नाही, असं म्हणता येणार नाही, कारण युतीचं सरकार आलं त्यावेळेला ही नगरपालिका यांच्या हातून गेलेली होती। त्याही वेळेला असंच मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसमधल्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये सत्तांतर केलं होतं आणि सत्तेच्या मागे कुणीही जातो ही साहजिक बाब आहे आणि त्याचा परिणाम याही निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। एक युवा नेतृत्व भाजपला मिळालं संभाजी पाटलांच्या माध्यमातून आणि तुलना केली गेली की अमित देशमुख विरुद्ध संभाजी पाटील, ती साहजिकच दोन्ही घरालाही एक राजकारणाची मोठी परंपरा आहे
आणि लोकांना थोडासा बदल करावा वाटला असेल किंवा एकदा चला या ठिकाणी आपण सत्ता देऊन पाहूया, बदल होईल का हे अपेक्षित आहे. आणि याच्यामध्ये जर संभाजी पाटील अपयशी ठरले तर पुन्हा असेच 20-25 वर्ष पुन्हा काँग्रेसची सत्ता येणारच आहे. ठीक आहे, मला थेटपणे सांगा की लातूरच्या लोकांनी भाजपला स्वीकारलं तर का स्वीकारलं? नाही, लातूरच्या लोकांनी भाजपला स्वीकारलं म्हणण्यापेक्षा देशभरामध्ये एक लाट आहे सध्या, आणि जो काही मतदाराचा मॅन्डेट आहे की तो आता भाजपकडे वळलेला आहे, आणि हे ओळखण्यामध्ये काँग्रेस कुठेतरी कमी पडली. शून्यापासून भारतीय जनता पार्टी जी प्रगती करत आहे याचं मूळ कारण असं आहे की काँग्रेसनं त्याचं काम केलंय. इतर पक्ष सर्व झिरो झाले आहेत. शिवसेना झिरो झालेली आहे, एनसीपीचा एकच माणूस निवडून आलेला आहे, आणि MIMचे ओवीसी यांनी लातूरमध्ये जवळपास 3 सभा घेतल्या आणि 5 ते 6 दिवस ते मुक्कामी होते. परंतु त्यांचा जो काही फॅक्टर चालायला पाहिजे होता त्या भागामध्ये तो चालला नाही, आणि त्यामुळेच कदाचित इतर पक्ष झिरो झाले, आणि त्यामुळे जो काही आकड्याचा खेळ आहे तो भाजपच्या बाजूने आज जास्त आहे, आणि भाजपच्या बाजूने मॅन्डेट गेलेला आहे. आणि हा जनतेचा कौल म्हणून सर्व सत्ताधारी असतील किंवा विरोधक आहेत त्याचं स्वागत करतात. ठीक आहे, म्हणजे तिन्ही गेस्ट जे आहेत आपले, काँग्रेसचे महापौर आणि 2 पत्रकार, यांचं म्हणणं असं आहे की काँग्रेसनी कामं केली परंतु ते पोहोचवण्यात त्यांना अपयश आलं आणि भाजपने त्याला प्रत्युत्तर दिलं. एका अर्थाने काँग्रेसने काहीच काम केलं नाही असाच तुम्ही प्रचार केला. खरं आहे? नाही, काँग्रेसनं मोठमोठ्या होर्डिंग लावल्या लातूरभरात, आणि जी काही आहे इथली गोलई असेल, इथले कॉलेजेस असतील, इथलं काही जी असेल ती होय आम्हीच केलं जी लिहिलं त्यांनी, होय आम्हीच केलं म्हणजे जनतेनं तुम्हाला निवडून दिलं, तुमचं काम आहे करणं. तर सगळ्यात मोठा अहंकार जो होतो त्यांच्या अंगात की होय आम्ही केलं, ही एकतर लोकांना मान्य झालं नाही. आणि आत्ताच माझे मित्र दीपरत्नजी म्हणत होते की गावभाग ही काँग्रेसकडे गेलेला आहे, तर मी गावभागातच राहतो दीपरत्नजी, आणि गावभागात 8 पैकी 7 जागा ही भारतीय जनता पार्टीची आलेल्या आहेत. म्हणून हा म्हणणं चुकीचं आहे. आणि आता त्यांनी म्हणले की ओवेसी इथं 6 दिवस मुक्कामी होते, तर ती फक्त एकच दिवस मुक्कामी होते लातूरला, आणि ओवेसी तर लातूरचा संबंध नाही. इथं जी फाईट होती डायरेक्ट काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये फाईट होती, आणि लोकांनी मनात ठरवून टाकलेलं होतं. म्हणजे भाजपचे कार्यकर्ते त्या तुलनेत काँग्रेसच्या तुलनेत जर बघितलं तर फार कमी कार्यकर्ते, त्यांच्यापैकी 25%च भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. पण लातूरच्या जनतेनं ठरवलं होतं की यंदा आपल्याला एक संधी भारतीय जनता पार्टीला द्यायचं आहे, आणि आम्ही जी नक्की आपल्याला आश्वासन दिले होते ती पूर्ण करण्याचं काम येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचं आम्ही महानगरपालिकेच्या मार्फत आम्ही करणार आहोत. साहेब, तुमचा अहंकार तुम्हाला नडला असं त्यांचं विश्लेषण आहे, आणि हा त्यांचाच आक्षेप नाही आहे. बहुसंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा असं म्हणतात की जे विद्यमान नेतृत्व आहे काँग्रेसचं त्यांचा लोकांशी असलेला कनेक्ट हा पूर्णपणे शून्य आहे. म्हणजे त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर ती सगळ्यात कठीण बाब आहे. अमित देशमुख यांना संपर्क साधणं ही इतकी अवघड बाब आहे की आधी तुम्ही त्यांना मेसेज करा, मग त्या मेसेजची वाट पहा, मग ते केव्हा तरी तुम्हाला उत्तर देतील. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे आजचा तुमचा पराभव. नाही, असे हे चुकीचं आहे. कारण सर्वसाधारण उदाहरणं आज कितीतरी उदाहरणं आहेत की गाडेवाला, केळीवाला, फ्रूटवाला, असे अनेक उदाहरणं सांगतायत की बाबा मी रात्री भैयाला फोन केला, मला भैया डायरेक्ट बोलले. खरं वाटतंय का तुम्हाला? नाही, खरं वाटायसारखं संभाजी नाही, पाटील बोलत माझं नाही, ऐका ना. संभाजी पाटील फोन उचलत नाही तर हाही आरोप आहे. नाही, ऐका, आता माझं म्हणणं आहे की एखाद्या बैठकीत महापौर जर साहेब- नाही, मला एक काय म्हणायचं, हां. संभाजी पाटील साहेब जर एखाद्या बैठकीत बसलेत, फोन कसं उचलणार त्यांनी? ते फोन मला तुम्ही माझा आहे का? हां. नाही, तुम्ही तो आरोप करताय. त्यांचा एक माझ्याकडे प्रश्न आहे की बाबा संभाजी पाटील साहेब पण कामामध्ये असतात, त्यांनीही कित्येक वेळेस फोन उचलत नाहीत. मग एखादा कार्यकर्ता मेसेज टाकतो, मेसेज टाकल्यानंतर त्यांचाही रिप्लाय असतो. सेम पद्धत आहे. आता एखादी कौन्सिल चालू आहे आणि बैठक चालू असेल कामाच्या संदर्भामध्ये, आणि आता मी बसलोय आपल्याला बोलत, माझ्या मोबाईलवरती फोन येतात, मी मीटिंगमध्ये आहे, मेसेज टाकतो, आणि मी नंतर बाहेर गेल्यानंतर फोन करतो. तुमचे सलग 3-3, 4-4 पराभव झाल्यानंतर सुद्धा तुमचं जे वास्तव्य आहे ते मुंबईत अधिक आणि लातूरमध्ये कमी असतं. हे मुंबईमध्ये लातूरमध्ये, मुंबईमध्ये पण राहतात, पण त्यांचं जन्मभूमी कर्मभूमी लातूर आहे, आणि ते प्रॉपर लातूरचेच आहेत, आणि ते लातूरमध्ये राहतात. म्हणजे आता असं म्हणायचं का संभाजी पाटील साहेब लातूरमध्ये निलंग्यामध्येच राहतात का? त्यांनाही कामानिमित्त मुंबईमध्येच राहावं लागतंय. ते किती दिवस लातूरमध्ये निलंग्यामध्ये राहतात याचाही आढावा घ्यावा लागेल आपल्याला. संभाजी पाटील साहेब निलंग्यापेक्षा लातूरला जास्त राहतात, आणि लातूरपेक्षा मुंबईला जास्त राहतात. म्हणजे हे समतोल असतंय, आणि कामाच्या ओढामध्ये. आणि तुम्ही जनरल एक लक्षात घ्या, महाराष्ट्र शासन जे चालतंय ते किती दिवस या लोकांना काम करावं लागतंय. जर त्या कौन्सिलमध्ये ते नसतील तर ओरड काय होणार आहेत की यांची हजेरी कमी आहे. मग आणि त्यांना आपण पाठवलं कशासाठी? की महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी. त्यात आपलं स्थानिक लातूर पण आलंय. तुमच्या नेतृत्वाकडे काही दोष नाही आजच्या पराभवात? 100% नाही.
म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अजूनही असं वाटतं की ह्या गादीला फारसा तडा गेलेला नाही, पण या नेतृत्वाचं ते अपयश नाही आहे काँग्रेसच्या. नाही, असं म्हणता येणार नाही. नेतृत्व म्हटल्यानंतर त्याची जबाबदारी तरी त्यांच्यावर येणार झाली, पण त्यांचे जे सहकारी होते नगरपालिकेमध्ये त्यांनी सक्षमपणे काम करायला पाहिजे होतं. ही सगळी पराभवाची जबाबदारी एकाच माणसावर टाकून चालणार नाही, याला सामूहिक जबाबदारी घ्यावी लागेल. नेता जो ठरवेल तेच निर्णय तर होत असतात. बिलकुल, ते तर होणार झालं, पण शेवटी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तुम्ही पालिका चालवताय, तर तुमच्यावर ही जबाबदारी आहेच आणि ती जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी पार पाडायलाच पाहिजे. ही पराभवाला आणि एकाच खांद्यावर तुम्ही पराभवाच्या जवळ, जसं विजयाचं श्रेय घेण्यासाठी सगळेच येतात, तसं पराभव हा त्यांचा एकट्याचा नाही आहे, हा सामूहिकपणे पराभव आहे. याच्यात पालिकेचे अधिकारी पदाधिकारी सगळे जबाबदार आहेत. ठीक आहे. काँग्रेसच्या संस्कृतीत असंच म्हणतात की हा पराभवाचं श्रेय हे सामूहिक आहे. एकंदरीत पराभवाचं श्रेय जरी सामूहिक असलं तरी आता आपण जो काही प्रश्न उपस्थित केलेला आहे किंवा नेत्याची जबाबदारी कितपत आहे, एकंदरीत लातूरमध्ये जोपर्यंत संभाजी पाटील निलंगेकरांचं नेतृत्व पालकमंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये पुढे आलेलं नव्हतं तोपर्यंत अमित देशमुख यांच्या नेतृत्वाकडे तुलना केली जात नव्हती. परंतु पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर हे जिल्ह्याचं नेतृत्व करत असतानापासून की जे काही कंपॅरिझन केलं गेलं किंवा पालकमंत्री असून त्यांचा एवढा लो प्रोफाईल आहे आणि अमित देशमुख यांच्या प्रोफाईलबद्दल जी काही चर्चा केली जात आहे की त्यामुळे जनतेमध्ये तुलना केली गेली आणि त्या तुलनेमध्ये संभाजी पाटलांनी जनतेमध्ये मिसळून बाजी मारली, एवढं मात्र या निवडणुकीत दिसून येतं. लातूरमध्ये मुस्लिम, दलित आणि लिंगायत या तीन समाजाचा फार मोठी वोट बँक आहे इथे, की ज्याचा आधार काँग्रेसला होता, ज्या आधारावरती आपण निवडून येऊ असा विश्वास होता. परंतु दिसतंय असं की मुस्लिम समाजाने सुद्धा बहुधा यावेळेला पहिल्यांदा भाजपच्या बाजूनं मतदान केलेलं असावं. त्या विषयावरती आपण चर्चा करतोय. काय झालं असावं, या तिन्ही समाजांनी यावेळेला काय केलं असेल? राजकारणामध्ये या तीन समाजाचा मोठा वाटा आहे तर सर्वश्रुत आहे आणि विलासराव देशमुखांचं नेतृत्व याच समाजाने जपलेलं आहे. ज्या ज्या वेळेला विलासरावांची संकट आली होती त्या त्यावेळेला ती संकट मराठ्यांनीच आणलेली होती, पण बहुजन समाजाने विलासरावांचं नेतृत्व मोठं केलेलं होतं. या समाजातले काही लोक दुखावले असतील, बाजूला झाले असतील किंवा विलासरावांकडून जे कामं या लोकांची होत होती ती नव्या पिढीकडून होत नसावीत, त्याची ही नाराजीचा फटका या पालिकेच्या निवडणुकीत बसला असू शकतो. पण मग आपण जातनिहाय विश्लेषण करायचं झालं, कारण काँग्रेसचा असा विश्वास होता की मुस्लिम बहुल आणि दलित बहुल जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला निश्चितपणे मतं मिळतील आणि लिंगायत समाजासाठी म्हणून त्यांनी काही प्रयत्न केले असतील शिवराज पाटील चाकूरकर यांच्या माध्यमातून. मुस्लिम आणि दलित समाजाने काँग्रेसला बऱ्यापैकी पाठिंबा दिला असं माझं मत आहे. ज्या ठिकाणी लिंगायत समाजाचं पॉकेट मी पाहतो त्या ठिकाणी तो काँग्रेसला त्याचा फटका जरूर बसलेला आहे. काही ठिकाणी चुकीचे उमेदवार पडले होते. उदाहरणादाखल जरी सांगायचं तर माजी महापौराचा पराभव झाला नसता, त्यांचा वार्ड बदलून त्यांना दुसऱ्या प्रभागात टाकलं गेलं. त्या वार्डामध्ये त्यांनाच पसंती होती पण त्यांना विरोध असल्याचं सर्वांच्या समोर आणलं गेलं. त्याचा परिणाम त्यांना बाहेर काढल्यामुळे तिथला तो पूर्ण मोठ्या संख्येनं अर्ध्याच्या संख्येनं जवळपास 50% मतदार लिंगायत समाज होता. हा समाज मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याने त्यांनी सर्व विरोधी पक्षाला साथ दिली, म्हणजे भाजपलाच त्यांनी कौल दिला असं माझं. ठीक आहे. काँग्रेसच्या महापौरांना मला विचारायचं आहे की जातनिहाय जर बघितला तर ते असं म्हणतात की बहुतेक सर्व जातींनी भाजपच्या बाजूनं कौल दिलेला दिसतो की स्थानिक उमेदवार तिथे देताना चुकला असावा कदाचित, म्हणून तिथल्या त्या समाजाचा रोष असावा. जसं की त्यांनी उदाहरण दिले माजी महापौर खानापूरताईंचं, की त्यांना तिथं उमेदवारी दिली असती तर आणि नाही दिली तर हे परिस्थिती त्यांनी आढावा जे सांगतायत. कदाचित स्थानिक आणि तिथं लोकल त्यांची मागणी होती, आमच्या समाजाचा विनाकारण उमेदवार तिथून का उचलला, अशी काही भावना तिथं तीव्र झाल्या असाव्यात आणि त्याचा फटका नक्कीच अशा काही भागामध्ये काँग्रेसला बसलाय. काही भागामध्ये काँग्रेस बाहेरचा उमेदवार म्हणजे या भागातून त्या भागामध्ये दिले, त्याचे फटके नक्कीच काँग्रेसला बसलेले आहेत. तुम्हाला अपेक्षित असलेलं दलित आणि मुस्लिमांचं वोटिंग तरी झालंय का? 100% दलित मुस्लिम लिंगायत सुद्धा आमच्या सोबतीला. नाही सर, आपण उत्तर प्रदेशचा निकाल बघितला, तिथं कुठलंच जातीचं फॅक्टर हा चाललेला नाही आणि लातूर शहर सुद्धा हा कुठल्या जातीपंथीवर चालणारं शहर नाही. ह्यांनी जी म्हणतात दलित मुस्लिम लिंगायत, तर ही साफ खोटं आहे. लातूरच्या जनतेनं जातीपातीच्या वर जाऊन फक्त विकासाला मतदान केलेलं आणि भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं. विकासाला मतदान केलं फक्त भारतीय जनता खरं आहे. विश्लेषण करताना जरी भारतीय जनता पार्टी तसं सांगत असली तरी निकाल जर पाहिले, प्रभागनिहाय जर निकाल पाहिले तर ज्या ठिकाणी लिंगायत पॉकेट आहेत त्या ठिकाणी जरूर काँग्रेसला मायनस पडलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या जागा त्या ठिकाणी गमाव्या लागलेल्या आहेत. 15 नंबरचा जो काय प्रभाग आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे समीकरण जरूर दिसून येईल. मग दलित आणि मुस्लिमांनी सुद्धा भाजपला मतदान केलं असं चित्र आहे? तसं चित्र म्हणता येणार नाही, कारण काय गाव भागामध्ये लातूर शहराची जी काही रचना आहे
त्यामध्ये दलित आणि मुस्लिम हे पूर्व भागात आहे आणि पूर्व भागामध्ये काँग्रेसचा निकाल बऱ्यापैकी आहे. त्यामुळे एकदमच तो बदलला आहे आणि हा मतदार काँग्रेसपासून फुटला आहे असं आत्ता तरी म्हणता येणार नाही. ठीक आहे. जातनिहाय सुद्धा विश्लेषण आपण केलं या निकालाचं. खरं म्हणजे लातूर प्रसिद्ध आहे ते राष्ट्रीय पातळीवरती नेतृत्व देण्यासाठी. मग दिवंगत विलासराव देशमुख असतील, शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील माजी मुख्यमंत्री, आणि शिवराज पाटील चाकूरकर जे देशाचे गृहमंत्री होते आणि कोणे एकेकाळी ते पंतप्रधान पदाचे उमेदवार मानले जात होते. आता या पराभवानंतर म्हणजे एकापाठोपाठ एक होत असलेल्या पराभवानंतर दोन नेत्यांच्या नेतृत्वाविषयी तर निश्चितपणे प्रश्नचिन्ह लागले. एक म्हणजे दिलीपराव देशमुख जे जेव्हा विलासराव हयात होते तेव्हा त्यांचा बॅकबोन म्हणून ओळखले जात होते, आणि खुद्द शिवराज पाटील चाकूरकर. महापौर साहेब, मला सांगा, या दोन्ही नेत्यांचं नेतृत्वावरती या पराभवाच्या नंतर तुम्ही कसं बघता? नाही, या दोन्ही नेतृत्वाला माझ्या अभ्यासानुसार कधीही तडा जाऊ शकणार नाही. कारण हे इतकं वरवरचं विश्लेषण आहे, कारण ह्या आणि ह्याच्या आधीच्या सुद्धा म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा सुद्धा सगळा जो भार आहे तो दिलीपराव देशमुख यांनीच घेतलेला होता. नाही, या इलेक्शनमध्ये दिलीपराव देशमुख साहेब जास्त सक्रिय होते असं नाही. त्यांनी आम्ही भैया देशमुख साहेबांना पुढे केलं होतं आणि बाहेरून म्हणजे पाठिंबा होता त्यांचा की बाबा त्यांना पुढं पुटअप करून त्यांचं नेतृत्व ते पुढे आणत होते. पण मग असं का विलासरावांच्या उपस्थितीमध्ये हयातीमध्ये दिलीपराव देशमुखच सर्व राजकारणाचे सूत्र आपल्या हातात घेऊन करत होते? अमित देशमुख आल्यानंतर दिलीपराव कुठे दिसत नाहीयेत किंवा फार सक्रियपणे ते करत नाहीयेत? नाही, आता अमित देशमुख साहेबांची ही दुसरी टर्म आहे आणि त्यांच्यातलं नेतृत्व पुढे यायला पाहिजे असं त्यांना वाटत असेल कदाचित, म्हणून त्यांना तयार करण्यात जास्त त्यांना इंटरेस्ट आहे. आणि येणारा जो दिवस आहे तर त्यांना परिपक्वता, महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांच्या पाठीमागे उभा करणं, हे सगळं त्यांची एक स्ट्रॅटेजी आहे. आणि त्यांना पुढं करून त्यांच्यात एक या लातूरचं नेतृत्व उभा करून महाराष्ट्राचं नेतृत्व देण्याचं त्यांचं एक ध्येय आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याला तयार करत आहेत. एकंदरीतच आता विजय स्वामींनी सांगितल्याप्रमाणे की दिलीपराव देशमुख यांच्या तब्येतीच्या काही कारणामुळे ते सक्रियपणे प्रचारात जरी नसले तरी महापालिकेच्या निमित्ताने त्यांनी काही प्रभागामध्ये बैठका घेतल्या होत्या, परंतु मोठ्या सभेला मात्र ते कुठं उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु शिवराज पाटील चाकूरकर हे सध्या सक्रिय काँग्रेसच्या प्रचारामध्ये उतरले नाहीत आणि नेमका त्याचाच फायदा भारतीय जनता पार्टीने 100% उचलला असं या निवडणुकीला म्हणता येईल. जाणीवपूर्वक हा उचललेला आहे, कारण लातूर शहराच्या राजकारणामध्ये शिवराज पाटील चाकूरकरांचं नाव जसं देशपातळीवरती मोठं आहे तसं लातूरकरांसाठी ते एक आदराचं स्थान आहे. आणि त्यांच्या जे काही कास्ट रिलिजन आहे ते सुद्धा लातूरच्या राजकारणामध्ये त्याचं प्राबल्य मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि विरोधी पार्टीला हे नक्की माहीत आहे की याला जर कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला किंवा या मुद्द्याला जर आपण हायलाईट केलं तर त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल. आणि तशा पद्धतीनं सोशल मीडियावरती काही बातम्या पेरल्या गेल्या आणि त्याचा फायदा काही प्रमाणात का असेना भारतीय जनता पार्टीला झाला आणि यामध्ये ते पटाईत होते. या निवडणुकीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेसला ज्या पद्धतीने आपले केलेली कामं सांगता आली नाहीत त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने मात्र अफवाचं जे काही सूत्र होतं, समीकरण होतं ते योग्य पद्धतीने हाताळलं आणि त्यामध्ये काही प्रमाणात यश आलं आणि त्यामधला हा एक मुद्दा होता. ठीक आहे. विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे दोघंही हयात असताना काँग्रेस आणि भाजपमध्ये एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग होती. दोन्ही पक्ष एकमेकांच्या जिल्ह्यामध्ये मदत करत होते आणि ते उघडगुपीत होतं. याही वेळेला मला असं वाटतं की पालकमंत्रीपद पंकजा मुंडे यांच्याकडून काढून घेतल्यानंतर संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे आलं आणि त्यानंतरच तुम्हाला यश मिळायला लागलं. संभाजी भैया जेव्हापासून पालकमंत्री झालेत तेव्हापासून आपण बघा, नगर परिषद असतील, जिल्हा परिषद असतील आणि आता लातूरची महापालिका असेल, पूर्ण ताकदीनं भैयांनी इथं जोर लावल्यामुळं लातूरची महानगरपालिका नक्कीच त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेली आहे. पंकजा मुंडे असते तरी एवढं सक्रिय तुम्हाला एवढं सबळ यश नसतं मिळालं? नाही, मी असं सांगत नाही. कारण पंकजा मुंडे ताई जी आहेत आमच्या, त्यांनी जेव्हा पालकमंत्री होते तर कुठल्याच निवडणुका लातूरात झाल्या नाहीत. म्हणून आपण असं सांगणं चुकीचं आहे की त्यांनी जर राहिले असतं तर एवढं यश मिळालं नसतं. त्यांनी जर राहिले असते तर आपण एवढं चांगल्या पद्धतीनंच काम केलं असतं. धन्यवाद. त्या सर्वांचा मी इथे आभार मानतो. परंतु या निवडणुकीचं विश्लेषण करत असताना 2-3 मुद्दे महत्त्वाचे समोर येतात. एक म्हणजे संभाजी पाटील निलंगेकर यांचं नेतृत्व पक्षांतर्गत हे आता एस्टॅब्लिश झालेलं आहे. बहुधा येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये त्यांना आणखी महत्त्वाचं खातं मिळू शकतं आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये यश मिळत नसताना पक्षाला हे जे यश त्यांना मिळालं आहे त्याचा परिणाम निश्चितपणे मराठवाड्यामध्ये सुद्धा त्यांचं नेतृत्व उभा करण्यावरती होईल. परंतु प्रश्न भाजपचा नाही आहे, प्रश्न काँग्रेसचा आहे. कारण काँग्रेसच्या गडीला आधी तडे गेलेच होते, आता मोठीशी
चीर पडताना दिसते. त्यामुळे काँग्रेसची गादी खालचा होते की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. विद्यमान काँग्रेस नेतृत्वानं जर पुन्हा झालेल्या पराभवाची मीमांसा न करता या कारणांचा शोध न घेता असाच कारभार चालू ठेवला तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अमित देशमुख यांच्यासाठी अनेक प्रश्न निर्माण करणारे असणार आहे. आपण इथेच थांबतोय, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा.